आहे। मी अण्णांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मॅन ऑफ द मॅच 5,000 रुपयाचा धनादेश आणि त्याचा मानकरी आहे सत्यजित। 13 चेंडूमध्ये 50 धावा, 13 चेंडूमध्ये 50 धावा आणि 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्याने घेतलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच अण्णांच्या हस्ते या इकडे वायव्य दिशेला म्हणजे घेतील व्यवस्थित आणि सन्मान चिन्ह। मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तितक्याच प्रोत्साहतेने वडीलकीच्या नात्याने सर्वांना सांभाळून घेणारा, तितकेच मित्रत्वाचं नातं प्रत्येकाशी घट्ट असणारे आदरणीय अण्णा आपल्या सर्वांना त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच भावत आलेले आहेत। प्रत्येकाला चांगलं मार्गदर्शन अण्णांचं नेहमी लाभलेलं आहे। तर सत्यजित, क्या बात है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही आणि मॅन ऑफ द मॅच सत्यजित झालेला आहे। काय भावना आहेत आपल्या मनामध्ये? एकच ठरवलं होतं की जेवढे आता मला जेवढे 6 मारलेत त्याच्यात डबल मारायचे आणि मॅच जिंकायची। क्या बात, क्या बात। हा आत्मविश्वास, हा निर्धार, ही जिद्दच अत्यंत महत्वाची ठरते यश गाठण्यासाठी। चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे। तर मी मनापासून धन्यवाद देतो। रमणबाग संघ सुद्धा या ठिकाणी आपण यायचंय। या संघाने कप्तान सूर्योदयचे कप्तान पठारेजी, नवनाथजी, अनिलजी या प्लीज। नाही थांबा ना अण्णा 2 मिनिटं। दोन्ही कप्तानांचं अभिनंदन, मार्गदर्शन आहे। मी अण्णांना विनंती करतो की आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात। मी दोन्ही संघांचा खेळ अगदी पहिल्या सुरुवातीपासून पाहिला। अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वच प्लेयर खेळले। रमणबाग या ठिकाणी जिंकलेले, त्यांचं अभिनंदन। आणि तुमच्या दुसऱ्या सूर्योदयाच्या पुढच्या मॅचला तुम्ही अवश्य जिंकताल एवढी मला खात्री वाटते। रमणबागेने एकदा आमच्या गणपती मंडळाच्या पुढे ढोल रेजिम वाजवलेला आहे आणि तो जोश आज इथं परत पाहायला मिळाला। पुनीत बालन साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने, उत्तम रीतीने या मॅचेस भरवल्यात। सर्वांचा आनंद बघणे हे त्यांचं काम आहे, आपल्या सगळ्यांचं काम आहे। सर्व खेळाडूंना, सर्व नागरिकांना सुद्धा यातून आनंद मिळतोय। आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं, पुनीत बालनांचं काम असं आहे की जे करायचं ते क्वालिटी करायचं आणि क्वालिटीच त्यांनी काम केलेलं आहे। भविष्यातही त्यांच्याकडनं अशा गोष्टी घडू द्यात। आपल्या दोन्ही टीमचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय अण्णा। अत्यंत महत्त्वाचा आशीर्वाद, शुभेच्छा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। दोन्ही संघांचे मनापासून धन्यवाद। कसा अनुभव राहिला? जरा थोडंसं कभी खुशी कभी गम असं वातावरण झालं होतं निर्माण। प्रथमतः सत्यजितचं अभिनंदन, छान खेळला तो। थोडंसं आमच्याकडनं बॉलिंगमध्ये थोडासा कमी खेळ झाला, म्हणजे पाहिजे तशी स्ट्रॅटेजी वर्कआउट झाली नाही। परंतु ठीक आहे, संघ खेळामध्ये जीत आणि हार असतेच। छान गेम झाला, छान वाटलं आम्हाला पण। ठीक आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू। सूर्योदय आणि रमणबाग एकी हेच बळ। खूप सुंदर तऱ्हेने सत्यजित आमचा खेळला। अजून आज दुसरी मॅच होती त्याची की त्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकवला आहे। अजून सगळ्याच मॅच तूच पटकवशील अशी आमची इच्छा आहे। बस ते एवढं बोलतो आणि थांबतो। या विजयाची नैतिक जबाबदारी सुजित सोमन यांनी स्वीकारलेली आहे, त्यामुळे पुढचं नियोजन त्यांच्या हातात असणार आहे। सगळ्यांनी त्यांना संपर्क करावा। फ्रेंडशिप कप 2025 खेळीमेळीचा मैत्रीचा धागा अटूट बांधणाऱ्या या सुंदर अशा फ्रेंडशिप कप मध्ये प्रत्येक वाद्य पथक, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ सगळेजण जिद्दीनं, उत्साहानं, आनंदानं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळून मैत्रीचं जाळं विणण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। या सर्वांना मैत्रीच्या अटूट बंधनामध्ये बांधल्या जाणाऱ्या फ्रेंडशिप कप 2025 मध्ये यानंतर आपण वळणार आहोत समालोचन कक्षाकडे आणि पाहणार आहोत मैदानात आता चालू आहे धमाल आणि कमाल, मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक। धन्यवाद। फोटो काढून घ्या। सर्वांच्या नजरा मी समालोचन कक्षाकडे आकर्षित करू इच्छितो।
महाराष्ट्राचे लाडके निवेदक, मुलाखतकार, शब्दप्रभू, आमचे मार्गदर्शक मिलिंदजी कुलकर्णी सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांच्या बहारदार वाणीमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत या ठिकाणी होईल आणि समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तरह तरह के लोग मेरे बारे में अपने तरह तरह की राय बना लेते हैं, लेकिन मुझे जो सही लगता है वो मैं करता हूं, चाहे वो पुलिस, कानून या सिस्टम के खिलाफ क्यों ना हो. श्रीराम पथक जबरदस्त प्रदर्शन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. मंडई मास्टर्स केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. ब्रीदवाक्याला सार्थ करत क्षेत्ररक्षणाकरता सज्ज झालेले आहे. 21 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील हा शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऑफसाइडला विरकवलेला चेंडू. सिक्सर. एक षटक पूर्ण 27. पाहिलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे छान ऑफसाइडला जाऊन थेट चेंडू सीमारेषे पार. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का दम था, सिक्सर गया उधर, फील्डर ही कम था. जबरदस्त प्रदर्शन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीराम पथकाचे 2 जाबाज शैलेश सिद्धार्थ शैलेश धावसंख्येचा अर्थ सिद्ध करत असताना सिद्ध हस्त फलंदाज दोन्हीही शैलेश आणि सिद्धार्थ 27 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. टाकलेला चेंडू क्या बात, सहज अंगावरती पुन्हा एकदा त्याच दिशेला भिरकवलाय आणि ये लगा सिक्सर. श्रीराम पथकाची दणकेबाज सुरुवात झालेली आहे. क्या बात आहे. कुमठेकर रस्त्याला श्रीराम पथक आल्यानंतर जो जल्लोष होतो भाविक भक्तांचा, तो जल्लोष या मैदानात पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मंडई मास्टरचं क्षेत्ररक्षक भेदून जोरदार फटकेबाजी. पुन्हा एकदा आसमंतामध्ये चेंडू आहे. संकेत सिक्सर. लागोपाठ सिक्सर. क्या बात है. यकीन ही नहीं हो रहा है, सिक्सर पे सिक्सर लगाए जा रहे हैं. ये बात, शैलेश और सिद्धार्थ लगातार सिक्सर मार ले, ऐसा लगता है उधर जाकर जादू की जप्पी दे डालो. बोले तो एकदम सॉलिड. आहा, क्या बात, क्या बात. बॉल आहे क्या म्यात. श्री यांच्या गोलंदाजी तितक्याच भेदत पुढे चौकार षटकारात बदलून परावर्तित करून शैलेश आणि सिद्धार्थ धावसंख्या 39 पर्यंत पोहोचलेली आहे. क्या बात.
आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू, क्या बात आहे, सिक्सर. बाबो, नुसता सिक्सरचा तडाखा सुरू आहे, नाही तर काय. याला काय अर्थ आहे? आता फिल्डर काय बाउंड्रीच्या बाहेर उभा करायचा का काय? नवीन चेंडू द्या. श्रीराम पथकाच्या तंबूमध्ये जल्लोषाचं वातावरण, क्या बात आहे. जल्लोषाचे वातावरणामध्ये गजर जोरदार होतोय. धावसंख्या वाढत चाललेली आहे. सिक्सर आणि चौकार आणि षटकार, जुगलबंदी जोरदार. फ्रेंडशिप कप 2025 कमिटी मेंबरला विनंती, कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करावा. समालोचन कक्षासमोर सीमारेषेच्या इथे उभे असलेले 2 जाबाज अभिराम आणि त्यांचे मित्र रामराम, कृपया समालोचन कक्षात आपण समोरून आपल्या तंबूत बसायचं आहे. धन्यवाद. बोल्ड, मोठं नुकसान. अत्यंत महत्वाचा गडी बाद झालेला आहे. तुफान सामन्याला सुरुवात. 46 पर्यंत धावसंख्या जातानाच एक मोठं नुकसान श्रीराम पथकाला या ठिकाणी पाहायला मिळते झालेलं. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये. थेट लेफ्ट साइड दांडी गुल. फ्रेंडशिप कप आहे ब्युटिफुल, परंतु त्यांची झाली आता दांडी गुल, त्यामुळे त्यांनी राहावं थोडस कूल. शैलेश तंबूत परतताना आपण हायलाइट्स पाहूयात, नजर टाकूयात. जबरदस्त सिक्सर, जो ग्राफ जबरदस्त चढला होता. ऑफ साइड, नॉन साइड, बॅक जोरदार कल्ला, फुलटा सरळ आलेला चेंडू थेट टोलवला सीमारेषेच्या बाहेर. हायलाइट्स मध्ये आपण पाहूयात. पुन्हा एकदा मैदानाकडे आपल्या सर्वांचं लक्ष आकर्षित करू इच्छितो. क्या बात. आखूड टप्प्याचा चेंडू, एक धाव पूर्णपणे यशस्वी. मदन या ठिकाणी फलंदाज हजर, संघाला न्याय मिळवून देण्याकरिता श्रीराम पथक. क्या बात. ऑफसाइडचा चेंडू, हलकासा प्लेट, बॅटचा स्ट्रोक, एक धाव पूर्णपणे पदरामध्ये. संयमतेनं खेळण्याचा संदेश. अरे वा, गलगल इकडे नका तिकडे बघा, किती सुंदर असा सामना चाललेला आहे. 48 धाव संख्या याचबरोबर चाललेली आहे. शैलेश 7 चेंडू मध्ये 20. आता मदन आल्या एकच. ऑफसाइड, क्या बात है. सीमारेषेच्या आसपास 111 क्षेत्ररक्षक हजर, क्या बात है. बिकट चिवट क्षेत्ररक्षण मंडई मास्टर्स आपल्याला करताना पाहायला दिसत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षक. सीमारेषेवरती केवळ 1 विताचा अंतर आहे प्रणव आणि सीमारेषेमध्ये. थोडस पुढे. धन्यवाद. ओहो, क्या बात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. अचूक अंदाज घेत फुलटॉस टाकलेला चेंडू सीमा रेषेवर टोलवला गेला आणि तिथे नेमकं चलाक मंडई मास्टरचा चलाक चिता तिथे उपस्थित. चौकारा बसून त्यांनी रोखलंय.
आणि हाताचे पंख आसमांतामध्ये पसरून पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल या ठिकाणी अतिरिक्त धाव प्राप्त. जबरदस्त पळापळ, धावपळ आणि जबरदस्त चौकार. क्या बात आहे. चित्ताही पळता पळता मागे फिरावा असं या क्षेत्ररक्षकाने धाव घेतली होती, परंतु क्या बात आहे. चेंडूला सीमारेषेला भेटायचंच होतं, त्यामुळे तो कोणाचंही ऐकलं नाही. थेट सीमारेषेच्या जाऊन चिकटला चेंडू. चौकार. आदरणीय अण्णा थोरात या ठिकाणी याची डोळा सामना डोळ्यात आणि मनात साठवताना आणि संघाला प्रोत्साहन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 धावसंख्या, 1 गडी बाद. 55. ओमकार तुम्ही टाकताय का? फक्त 2 ओमकार आहेत, तुमचं सरनेम सांगा. जोशी ओमकार जोशी. मावळती सूर्याच्या सोनेरी किरणांनी चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक आलेली आहे. तांबडी चांबडी उन्हात तळतेत लख 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 तसा लखलखाट आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्येचा. क्या बात. हलकासा कट. एक धाव पूर्णपणे पदरामध्ये पाडून घेतलेली आहे. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. ये जो मंडई मास्टर है और श्री राम पथक के बीच में 56. अब तक 56 हुआ है. अब तक 56 पे ही अटे हुए, आगे भी बढ़ेंगे. एक्साइटमेंट मतलब क्या? कौन बॉलिंग कर रहा है, कौन बैटिंग कर रहा है? बता बल्लू बता, पिछले मैच में कितना स्कोर हुआ था बता. भगवान का दिया हुआ सब कुछ है, बस 125 रन की जरूरत थी, वो भी हो जाएगी. जय श्री राम. श्री राम पथक ने 57 स्कोर बनाया हुआ. साथियों, इसी उपलब्धि में इन्होंने ऑफसाइड से बल्ला उठा के चौका मार दिया है. और इसी चौके को लेके सब लोग चौंक गए हैं. मैं जब ऑस्ट्रेलिया गया था तब ऐसा ही चौका मैंने देखा था. शहर के हर एक चौक में फ्रेंडशिप कप की चर्चा चल रही है. ये देखते हुए चेहरे कमल की तरह खिलते हैं. क्या बात है. और ये अपील भी की है, लेकिन ये भारी नुकसान हुआ है. 61 रन के ऊपर एक आउट भी हो चुका है. यष्टी रक्षण अत्यंत जोरदार. सूरज थोरात यष्टी रक्षण जोरात. सागरपुरी. तरी पण रीच मध्ये नाहीये.
तरी पण रिच मध्ये नसता वाईड आहे वाईड रिटर्न क्रीज बॉल 2 येतात. मंडई मास्टर्स जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. यष्टीरक्षणाला सूरज थोरात आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत श्रीराम पथक तितक्याच ताकदीनं या ठिकाणी न्याय देताना पाहतोय. जबरदस्त पुन्हा एकदा जोरदार चौकार बहारदार, क्या बात आहे. या चौकार जोरदार झालेला आहे. श्रीराम पथकामध्ये फुल कल्ला चाललेला आहे, क्या बात. सिक्सर, जोरदार सिक्सर या ठिकाणी झालेला आहे, क्या बात आहे. ही धमक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की गोलंदाजीची कमाल पण तेवढी करावी लागेल, फलंदाजी सुद्धा कमाल करावी लागेल. नुसते चौकार आणि षटकारावरती जोर श्रीराम पथकाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हातातून झेल सटकली, क्या बात. सिक्सर, पुन्हा एकदा सिक्सर. ये सिक्सर देख के वो कैम्बो खुश हुआ भाई. माय गॉड, इनकी बैटिंग देख के दिल गार्डन गार्डन हो गया. कैसे खेल रहे हैं. मैं तो पहले से ही जानता था रे बाबा, ये श्रीराम पथक बहुत कमाल करे है कि नहीं रे बाबा. अन्ना 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 नुसता चौकार आणि षटकार. आपले मंडई मास्टरचे मास्टर खेळाडू सगळे भेजण्याचं काम करतात. फार छान छान. चौकार आत्ताच गेला. हमें तो अपनों ने लूटा, कैरों में का दम था. अरे चौका गया उधर, हमारा फील्डर ही कम था. कश्ती डूबी जहां बॉलर ही कम था. मामा ठाकुर मैं तो पहले से ही जानता था ये हो गए. आणि मंडई मास्टर्स शेवटच्या क्षणात काही करू शकतात याचा अंदाज आपल्याला आहे. नाही तर काय, ही मैत्री अशी पाहिजे, एकामेकांना जीव लावण्यासारखी मैत्री पाहिजे. नाही तर ह्याला काय अर्थ आहे. बाहेर वळखीत नाही कुत्रन, फेसबुकवर 1000 मित्र. नाही तर काय. आता तर तुम्ही पाहिलं चेंडू म्हणजे चेंडू जो होते, चेंडूच्या मागे अख्खी लागली दुनिया. सांगा बरं. आता या सुंदरचा फ्रेंडशिप कप आपल्या सगळ्यांच्या मैत्री नात्यामध्ये गुंततो की नाही. हा सगळे नाते महत्वाचे तो, या नात्यामुळे सगळं होतं. आणि या सगळ्या मंडळाने एकत्र आणणारे पुनीतदादा बालन अत्यंत शुद्ध, म्हणजे माणिकचंद ऑक्सिजनच्या 300% अधिक ऑक्सिजन इतकं शुद्ध निर्मळ मन हे पुनीतदादांचं या ठिकाणी हे याच्यावरून सिद्ध होत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याचा आनंद घेतो की नाही सगळ्या माणसं. हा आपला पॅटर्नच वेगळा आहे. रावल्या ज्याच्या 9 बॉलवर काल सिक्सर टाकला ना, साहेबांचा मेवणा निघाला. मेवण्यासाठी काय पण प्रायचित्त एकच, सामना जिंकायचा. हो, आमच्या मिरवणुकीत तुम्हीच वाजणार. थँक्यू. फ्रेंडशिप कप 2025चा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेत आहोत, क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा वळणार आहोत. माणिकचंद ऑक्सरीच यांनी 300% अधिक ऑक्सिजन, प्युरिटी, पर्यावरणाची श्युरिटी या ठिकाणी देत आणि त्या पाण्याचा आनंद घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये दोन्ही फलंदाज सज्ज झालेले आहेत. क्षेत्ररक्षण अत्यंत चिवट आणि बिकट या ठिकाणी मंडई मास्टर्सने ठेवलेले आहे. सगळे मास्टर्स या ठिकाणी आहेत, एकापेक्षा एक आहेत. युवा फौज या ठिकाणी आहे. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. शारदा गजाननाची कृपा असलेल्या मंडळ या ठिकाणी आहे. त्यांना चेअरअप करणारे पॅव्हिलियन मध्ये सगळे डगआउट मध्ये सगळी टीम बसलेली आहे. छोट्या मास्टर पासून मोठ्या मास्टर पर्यंत सर्वच आहे. आणि जोरदार क्षेत्ररक्षण. आता आपण थेट समालोचन कक्षाकडे धावसंख्येकडे या ठिकाणी मिळणार. 74 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे श्रीराम पथकाचा संघ. थोडंसं वातावरण गंभीर झालेलं आहे, थोडं चिंता वातावरण निर्माण झालेले, परंतु श्रीराम पथकाचा मगाशी जो आनंद होता तो थोडासा आता कुठेतरी मावळत्या सूर्याप्रमाणे थोडा खाली खाली जायला लागलेला, पण त्याला आपण वरती आणू. क्या बात. यकीन नहीं हो रहा है, इतना बढ़िया स्कोर बनाया हुआ, मतलब होना चाहिए था. 75. क्या बात है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती. ए सेनोरिटा, मंडई मध्ये भेटा आता.
पायात नको ते अजून ताकद लावू दे त्याला. ब्याऐंशी धावसंख्येवरती पोहोचलेला श्रीराम पथकाचा संघ. 2 गडी बाद आणि पुन्हा एकदा गोलंदाजीकडे आपण वळूया. सर्वांचं लक्ष पिचकडे आकर्षित. बॉल बघ ना श्री, लक्ष कुठे? जोरदार प्रोत्साहन देताना श्रीराम पथकाचे बॉल खेळाडू प्लेयर्स डागआउट मध्ये पाहणार आहोत आपण. क्या बात आहे. आणि युट्यूब वरती लाईव्ह कमेंट. नितीन वेदपाठक यांनी पुनीतजी बालनसाहेब यांचे खूप खूप आभार. गणपती मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्या कार्यकर्ते आणि वादक यांच्या गुणांना आपण वाव दिल्याबद्दल आभार. नितीनजी वेदपाठक आपले मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा चौकार. पाचव्या षटकाबरोबरच चौकार आणि षटकारचा भडीमार करत धावसंख्येमध्ये वाढ. गुरुजी तालीम आणि तुळशीबाग प्ले 11 साठी आपण या ठिकाणी यायचं आहे. ओहो क्या बात. मयूर यांच्या गोलंदाजीला खूप छान वाव या ठिकाणी आहे. ॲज अ लाईक वाव. 88 धावसंख्या, 2 गडी बाद. श्रीराम पथक. फ्रेंडशिप कप एकमेकांची असलेली अटूट मैत्री. दोस्ती एक अफसाना है, भूल गया तो सपना है, याद किया तो अपना है. मैत्री एकमेकांची आपण घट्ट ठेवत असतो. कधी भेटू कधी न भेटू आयुष्यात, पण मैत्री अत्यंत महत्वाची आहे. आयुष्यात मित्र महत्वाचा. ज्याला मित्र नाही त्याला आयुष्यात काही नाही. मित्र कसा असतो? दुःख अडवायला उमऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक मित्र तू कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. गुरुजी तालीम आणि तुळशीबाग या दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. गुरुजी तालीम आणि तुळशीबाग या दोन्ही टीमच्या कॅप्टननी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू सीमारेषे पार. ये लगा सिक्सर. चौकार, सिक्सरचा बडीमार आणि याचबरोबर 100 धावसंख्या पूर्ण. श्रीराम पथक.
भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा भक्तीमध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती आपल्या पुण्यनगरीची आता 15 चेंडूमध्ये 39 धावसंख्या शैलेश आणि 7 चेंडूमध्ये 25 सागर. जबरदस्त पार्टनरशिप भागीदारी आपण या ठिकाणी पाहत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना 1 धाव फक्त प्राप्त आणि 100 धावा 101 धावा श्रीराम पथकाच्या पूर्ण झालेल्या आहेत. क्या बात आहे. जबरदस्त अपील. क्या बात आहे. महत्वाचा गडी गमावलेला आहे श्रीराम पथक. ओमकार यांची जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे. आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. लक्षवेधी विकेट या ठिकाणी पाहूयात. हलकाचा कट. सूरज स्वराज यांचं उत्कृष्ट यष्टी रक्षण. गडी तंबूत पाठवलेला आहे त्यांनी. धाव संख्या रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला हा गडी बाद झालेला आहे. आपण पाहत आहोत की लहान चिमुकले आई वडिलांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि छान असं उत्साही आणि हसऱ्या चेहऱ्याने खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. हा परिवार आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्या बात आहे. मोबाईलच्या दुनियेमध्ये मोबाईल बसून मुलांना बाजूला ठेवून मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करावा हा संदेश या कुटुंबाने दिलेला आहे. सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आपलंही स्वागत आहे. आहा क्या बात. झेल उत्कृष्ट. पुन्हा एकदा मोठं नुकसान. मागे जातात छान झेल. नऊ चेंडूमध्ये 26 धावसंख्या पूर्ण करून तंबूत परतलेला मित्र. उत्कृष्ट झेल सीमारेषेवर. क्या बात आहे. जोरदार 6. टप्प्यात येऊन करेक्ट कार्यक्रम. पुन्हा एकदा जबरदस्त 6. विकेटची उणीव भरून काढत श्रीराम पथकाचा फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चौकार. क्या बात. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. पुढे येऊन अचूक अंदाज घेत चेंडूचा टाकलेला शॉट थेट सीमारेषा पार. चेंडू पुन्हा एकदा जोरदार चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया.
ओहो क्या बात, सीमारेषेवरती सुटणारी झेल क्या बात करणारी होती, तरी झेल सोडून सुद्धा धावसंख्या अडवली हे महत्वाचं आहे. 116 धावसंख्या, 4 गडी बाद श्रीराम पथक. हा क्या बात, अचूक अचूक धाव, अरे 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 क्या बात क्या बात. नाहक गेलेला हा चौकार आहे. सोने पे सुहागा श्रीराम पथक साठी. 22 चेंडूला क्षेत्ररक्षकाचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो सरळ सीमारेषेकडे पळत पळत गेला. लहराते हुए बलखाते हुए गेंद पहुंच गई हैं सीमा पार. उसके मन की खुशी में पहुंच गई वो. आहा क्या बात, हलकाचा कट, मोठं नुकसान. मारण्याचा उत्तम प्रयत्न आणि महत्वाचा गडी बाद. 120 धावसंख्येवरती. लावरेचे व्हिडिओ आशिष मांडवे चंदूक परतलेले आहे. हे बघा, हलकासा गट, यष्टीरक्षक किती जोरदार. लेफ्ट साइड शॉट, अचूक जागा. 1 धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी. दुसऱ्या धावासाठी नाही ना मुन्ना ना, ये गलती से भी गलती मत करना. 121 धावसंख्या पोहोचलेली, 5 गडी बाद. आणि पुन्हा एकदा सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक उपस्थित. गुरुजी तालीम आणि तुळशीबाग, कृपया समालोचन कक्षात नोंद करा. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू आसमांतामध्ये भिरकवलेला. हा चेंडू थेट सीमारेषे पार. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में क्या जम था, चौका मारा उधर, फिल्डर ही कम था. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. पंचांचा निर्णय अंतिम आहे. एकूण धावसंख्या वाढता वाढता वाढे. 128. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. श्रीराम पथक 131 धावसंख्या पूर्ण. ओहो आहा हे क्या बात है, क्या बात है. षटक पूर्ण. 131 धावसंख्येवरती 5 गडी बाद. श्रीराम पथकाने 131 धावसंख्येचा आव्हान ठेवलं आहे. मंडई मास्टरच्या समोर 132 धावसंख्या करून दणदणीत विजय मिळवायचा आहे मंडई मास्टर्सच्या संघाला. पाहुयात 131 धावसंख्येचा डोंगर पार करणार का मंडईचे मास्टर्स खेळाडू.
समालोचन कक्षामध्ये फेरबदल या ठिकाणी होतोय. त्या दरम्यान यानंतर होणारा सामना गुरुजी तालीम मंडळ आणि तुळशीबाग सार्वजनिक महागणपती मंडळ. यानंतरची पुढील सूत्रे टॉस करिता मिलिंदजी कुलकर्णी यांच्याकडे सोपवत आहोत. गुरुजी तालीम टायटन्सचे कॅप्टन मयूर परदेशी, तुळशीबाग टस्कर्सचे कॅप्टन साई डोंगरे, दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. हॅलो. तुळशीबाग टस्कर्स गुरुजी तालीम टायटन्स प्ले 11 करता आपण इथे नोंद करायची आहे. पूर्ण प्ले 11 झाल्यानंतरच आपण टॉस घेणार आहोत. मयूर परदेशी, साई डोंगरे कृपया टॉस साठी या. गुरुजी तालीम मयूर परदेशी आणि तुळशीबाग साई डोंगरे टॉस साठी यायचंय. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता मधुमेल जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे. आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. चल भावा मैदान गाजवू असो हारवा असते गीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. पुण्यनगरीची पुनीत माती. राही दिशा दुनियाची ख्याती. मनात भरणी प्रचंड भक्ती. जमलो आम्ही सर्व संगाती. गणेश आमुचे आराध्य दैवत देई आम्हा प्रचंड ऊर्जा.
बस उधर का नहीं हुआ, पूरा मैच खत्म हो गया था ना इसीलिए। नहीं, एक ही इनिंग खत्म हुआ है अभी। अच्छा मैं एक ही इनिंग खत्म हुआ है, फिर भी हम लोग पहले जान दो। तुम मत इधर का मारो। बस वो ठीक है, ये बस ना पूरा खत्म तब आएगा। बस चलो थैंक यू। ये रुकेगी तब तक हो जाएगा। हाँ बस आप लेके जाओ भैया, रहने दो क्या। नहीं उधर करो, अभी आया तो करो। ओमकार जोशी तिकडून चालू कर, चालू करतो गॅप आहे ना, वो सेट के मारो, ये सेट करने वाला तो भी चलेगा। ठीक है, राइटी बॉलर रहती ना, इसको वैसे वगैरह करो। स्टंप आहे का मारलं होतं रे? ब्रॉडकास्टिंग चांगली चालू ते ऐकतात आपलं बघ। लेग स्टिक सर, लेग अबे काय तो टेन्शन नका, तुटलं की कव्हर कर। गॅप मध्ये प्रितेश तू तिकडे हो। ए प्रितेश क्लोज आहे नाही ना, तेच बोललो गॅप एवढी आहे। आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं फ्रेंडशिप कप 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत। एक महत्वाचा सामना मैदानामध्ये आपल्या समोर रंगलेला आहे। मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक अशी लढत इथे आता संपन्न होतोय आणि काय मॅच आपण पाहिली। पहिला डाव बघितला, 131 धावांचा डोंगर श्रीराम पथकाने उभा केलेला आहे, तर 132 धावांचं मोठं आव्हान घेऊन मंडई मास्टर्स मैदानामध्ये। यास पहिला चेंडू वार आणि पलटवार, घात आणि प्रतिघात, 131 धावांचा डोंगर फोडायचा निर्धार पक्का आहे। पहिला बॉल षटकार। आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा गणपती बाप्पा मोरया। पहिल्या बॉल वरती षटकार ठोकून इरादा पक्कावत होतोय। 47 चेंडू 126 धावा। परत एकदा येते, खाली राहिला चेंडू, पोझिशन बनवली होती, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, मात्र टप्पा पडून बाहेर निघालेला हा चेंडू खाली राहिला आणि फलंदाजाला फटका मात्र खेळता। अभिजित गोलंदाजी मार्क वरती आहे, तर अथर्व स्ट्राइक इनवर। पहिला चेंडू आपण स्क्रीन वरती, दुसरा चेंडू बघितला, टप्पा पडल्यानंतर उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू। गुरुजी तालीम टायटन्स, दुसरा ब्लास्ट, विस्फोट इथे होतोय, धावांचा विस्फोट होतोय आणि इथे मिळतायत 6 धावा। गुरुजी तालीम टायटन्स आपण प्लेइंग लिस्ट या ठिकाणी द्या। चेंडू बघा आकाशामध्ये कसा जातोय आणि मिडविकेटला एक षटकार, हा फॉली, मिडविकेटला अत्यंत दिमागदार फटका। काय बॅटिंग आहे। मला माहिती आहे आपल्याला कदाचित अनुभव नसेल, परंतु शॅम्पेनची बाटली फोडल्यानंतर जशी फस 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 करत बाहेर पडते ना, अगदी तशीच फलंदाजी इथे सुरू झालेली आहे। 12 धावा पहिल्या षटकामध्ये 12। अभिजित गोलंदाजी मार्ग, आणि हेच बघायला मिळणार आहे पुढच्या 8 षटकांमध्ये। डोळे दिपणार आहेत आपले
खर तर गणेशोत्सवाचे देखावे बघून आपण केव्हाच हरकून जातो. आज पुन्हा एकदा मन तल्लीन करणारा तसंच मन प्रसन्न करणारी फलंदाजी मैदानामध्ये मंडई मास्टर्स कडून बघायला मिळाली. अखिल मंडई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट मंडई मास्टर्स मैदानामध्ये. वाह वाह वाह, आज पुन्हा एकदा डोळे चोळायला लागलेले आहेत. तिसरा षटकार, अथर्व ऑन फायर, आग लावतोय सीमारेषेला अथर्व. थँक्यू 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 डीजे. लाइटर घेऊन गेलेला आहे फलंदाज मैदानामध्ये अथर्व आणि सीमारेषा पेटवलेली आहे त्याने. आज आगडोंब इथे उसळलेला आहे. काय बॅटिंग आहे. 3 षटकार पहिल्या षटकामध्ये. प्रत्येक बॉलला तो फक्त बाहेर फेकून देतोय. स्क्वेअर लेगला 2, मिड विकेटला 1. परत एकदा उजव्याच्या बाहेर. ही लाईन चांगली आहे. धाव फलकावरती 18. अशा मोड वरती जर फलंदाज असेल, अशा मूड मध्ये असेल आणि त्याला असा चेंडू निश्चित जाचक ठरतो. 18 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाजाने देखील डोकं शांत ठेवून चेंडू टाकला. फलंदाज पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे. त्याला रोखायचं असेल तर यस, नो, ही लाईन चुकलेली आहे. या लाईनला फटका पडणार आहे. चौथा षटकार. पहिल्या षटकामध्ये 24 धावा धाव फलकावर. थँक्यू. पहिला षटक मात्र अत्यंत प्रभावी. आपण बघतोय पहिल्या षटका स्क्रीनवरती बघा. 4 षटकार. हा दुसरा होता मिड विकेटला ठोकलेला आणि तिसरा काय मुलायम स्पर्श होता. टायमिंग होतं तिथे. आणि हा चौथा. 4 ओळीनं फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है जमीन मुठ्ठी भर, अभी पूरा आसमान बाकी है. पहिलं षटक इथे आले. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. 131 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि काय सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश. मंडई मास्टर्सनं इथे सुरुवात केलेली आहे. मास्टर्स सारखी सुरुवात आहे. मंडई मास्टर्स पॉवरफुल रेंज मध्ये. यस, कडक पॉवरफुल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6. वाह वाह वाह, फक्त षटकार चौकार सुद्धा नाही. काय फलंदाजी इथे. म्हणजे मी आतापर्यंत ऐकलं होतं की गाडी पहिल्या गिअरवरती स्टार्ट केली जाते. एखादा चांगला ड्रायव्हर असेल तर दुसऱ्या गिअरवरती चालू करेल. 6व्या गिअरमध्ये कोण चालू करतं गाडी. वाह, आज इथे टेक ऑफ केलंय मंडई मास्टर्सच्या जेट्सनं. 30 धावा धाव फलकावरती. ओंकार षटकाराबरोबर खातं खोलतोय. काय बॅटिंग आहे. धमाल उडून दिलेली, राळ उडून दिलेली, धावांची राळ उडवलेली इथे फलंदाजांनी. आशिष गोलंदाजी मार्क वरती. अथर्व आणि ओमकार ही जोडी. अथर्व शीर्ष म्हणायला लागलेला आहे. आणि ओमकार, वाह, विघ्नहर्त्याचं दुसरं नाव आहे. परत एकदा लॉफ केला चेंडू आणि 4 रन. खणखणीत चौकार. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. 4 धावा.
मंडईवाले. दुसरं षटक इथे सुरू झालेलं आहे. वाह, इथे स्लोवर वन चेंडू आहे. गती परिवर्तन करताना गोलंदाज देखील त्याचंच कौशल्य दाखवतायत. मोठे फटके सतत खेळू शकत नाही तुम्ही. ज्यावेळेस स्लोवर वन असा एखादा चेंडू येतो निश्चित अडचणीत टाकलं जातं. सगळ्याच वस्तूंवरती सेल नसतो. एखादी वस्तू तुम्हाला त्याच्या मूळ किमतीतच खरेदी करावी लागेल. यस, कडक. इथे सुंदर फटका, लाजवाब. हवेमध्ये आहे चेंडू, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त. 2 धावा प्राप्त होतील. सरळ बॅटनं लॉफ्ट केला होता चेंडूला, लॉफ्ट स्ट्रेट, मात्र 2 धावा इथून प्राप्त होत आहेत. या षटकामधून 12 धावा प्राप्त होत आहेत. अजून काही चेंडू टाकायचे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मोठा होता. क्षेत्ररक्षक पुन्हा मागे आला. हवेमध्ये झेप घेऊन त्याने चेंडू आतमध्ये ढकलला. सरळ बॅटनं उचलला होता. खरं तर थोडीशी वरती चेंडू बॅटच्या आला होता, त्यामुळेच हवेमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळाला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे सेव्ह केला जातोय, चेंडू अडवला जातोय, चौकार थांबवला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज ओमकार. यस, इथे रिव्हर्स. हो, सुटला कॅच. जीवदान. ओमकारला इथे जीवदान प्राप्त झालेलं आहे. ओमकारला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवणे. अशा परिस्थितीमध्ये कॅच सोडणं हे निश्चित कठीण आहे. आपल्याला माहित बघितली होती आपण मी ती मॅच पाकिस्तान विरुद्ध. तेंडुलकर चांगला फॉर्म मध्ये होता. अब्दुल रज्जाकने सोडला होता कॅच. तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. वसीम अक्रमने असं जळजळीत निखारे टाकले होते त्याच्यावर. आजही तीच परिस्थिती आहे. इथे त्याच फॉर्म मध्ये आहे, त्याच रिदम मध्ये फलंदाजी करणारे फलंदाज ओमकारला जीवदान दिले. यस, स्लोअर वन. प्रभावी गती परिवर्तन करताना अत्यंत प्रभावी गोलंदाजी राहिली. 2 चेंडू अप्रतिम राहिले. चेंडूच्या पिच पर्यंत नाही पोहोचू शकला. थोडासा लवकर खेळला हा फटका आणि निर्धाव चेंडू असेल. 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आहेत. विजयाचं समीकरण अजूनही 95 धावा हव्यात. यस, ज्येष्ठांबरोबर लहानग्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह आहे. मला वाटतं या 3 पिढ्या असतील एकाच स्क्रीनवरती. पिढ्या गणेशोत्सव आपण साजरा करतो आहोत. पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा त्यांच्याही पूर्वीपासून गणेशोत्सवाची परंपरा आपण पुणेकरांनी जपलेली आहे. आणि आज या गणेशोत्सवाला निश्चित ग्लोबल स्वरूप प्राप्त होतंय. पुणे बालन यांचं त्या पाठीमागे योगदान. आणि त्याच गणेशोत्सवातील सगळ्या कार्यकर्त्यांना एकाच मंचावरती आपण आपापल्या बाप्पांच्या सेवेत मग्न असतो. त्यामुळं सगळ्या मंडळातील कार्यकर्त्यांना स्टेजवरती आणणारा हा एकाच स्टेजवरती आणणारा एकमेव उपक्रम आहे फ्रेंडशिप कप. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसलेला आहे. अनेक वेळा प्रयत्न झालेत, मात्र गोलंदाज इथे यशस्वी ठरत आहेत. 3ऱ्या षटकाला सुरुवात इथे होते. अतिशय छान लहान मुलं आपण स्क्रीनवरती बघतोय. आपल्या काकांचा खेळ, आपल्या वडिलांचा खेळ बघण्यासाठी सगळेजण इथे आलेत. ओमकारला मैदानामध्ये आपण बघतोय. थोडीशी बॅटची ग्रीप वेगळे. एकदा सुनील गावस्कर मॅच खेळत होते आणि काय व्हायचं की त्यांचा बॉल हवेत जायचा. त्यांना जाणवलं की काहीतरी चूक होते. तर ज्यावेळेस ड्रिंक्सच्या दरम्यान त्यांनी काय केलं, बसंत अलमाडींना फोन केला आणि विचारलं की जरा टीव्हीवरती बघून सांगा बरं की माझ्या ग्रीप काही चूक होते का, फुटवर्क मध्ये चूक होते की अन्य कुठे चूक होते. यस, फुलटॉस चेंडू आहे. यावेळेस 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 38 धावा. तर वसंत अलमाडींनी बघितलं आणि त्याला सांगितलं की तू जी ग्रीप आहे ती थोडासा तुझा जो अप्पर हँड आहे तो वर पकडलेला आहे, तो खाली पकड.
आणि त्याच्यानंतर मग सुनील गावस्कर व्यवस्थित बॅटिंग करायला लागले. या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. सपोर्टर आहेत आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आज शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती आलेले आहेत. या उंच आकाशामध्ये मात्र फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. टप्पा मोठा आहे, चेंडू जरी अडवलेला असेल तरी कॅच होणं गरजेचं होतं. झेल अत्यंत महत्वाचे असतात. पुणेकर नाना जोशी माहित असतील तुम्हाला. नाना जोशींनी हनीफ मोहम्मदचा कॅच सोडला होता. पाकिस्तान विरुद्ध भारताला सामना गमवावा लागला होता. नाना जोशींचा तो पहिला सामना होता. त्याने फलंदाजी करताना 60 धावा परत बनवल्या, पण पुढचा आंतरराष्ट्रीय सामना त्यांना खेळता आला नव्हता. कॅच सोडणं हे इतकं भयानक असतं. यस्काडक शॉट, इथे चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली. पुन्हा झेल सोडलेला आहे. यावेळेस मिळणार आहे 4 धावा. हो नाही मिळणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवतायत चेंडूला. धावा घ्यायच्यात की नाही घ्यायच्यात यामध्ये दोघांमध्ये मोठा संभ्रम आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. आणि धाव फलक बघूया परत एकदा. खाली येतोय चेंडू, परफेक्ट स्वीट स्पॉट वर येत नाही आणि त्यामुळेच हवेत जातात चेंडू. इथे झेल सुटलेला आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील तिथे झाला का? निश्चित झालेला आहे. कॅमेरा वर्क अत्यंत जबरदस्त आहे. प्रत्येक कॅमेरामन तुम्ही बघा, प्रत्येक जण बॉल अप्रतिमरित्या फॉलो करतोय आणि त्यामुळे सगळ्या अँगल्स मधून आपल्या समोर चांगले चित्र येत आहेत आणि त्यामुळेच पंचांना त्यांचे निर्णय करणं हे सोपं जात आहे. अद्भुत कॅमेरा वर्क. प्रथम मीडियाच्या ब्रॉडकास्टर्स सगळ्या कॅमेरामॅनचं भरपूर कौतुक. उंच फटका इथे आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक खाली. पुन्हा ड्रॉप. काय होतंय इथे? किती वेळा जीवदान. बाप्पांचा आशीर्वाद घेऊनच आलेले आहेत. संतोष शहा सरांना आपण बघतोय स्क्रीनवरती. या स्पर्धेचे संकल्पक, स्पर्धेला मूर्त स्वरूप देणारं व्यक्तिमत्व. अत्यंत सुंदर आयोजनामध्ये संतोष शहा सरांचं योगदान मोठं राहिलेलं आहे आणि पुनीत बालन सरांचा विश्वास जिंकणार हे व्यक्तिमत्व. सातत्याने किती कॅच सुटलेत? भरपूर कॅच सुटलेले आहेत. प्रचंड तपश्चर्या करून आल्यानंतर कदाचित परमेश्वराकडून वरदान मिळतं आणि मग अमरत्वाचं वरदान मिळालंय का या फलंदाजांना? एवढे कॅच सुटतायत. परत एकदा ओढून मारला हा फटका स्क्वेअर लेगला. 1 धाव तिथे. परंतु पहिल्या षटकांमध्ये जो झंझावात आपण पाहिला होता, 4 षटकार बघायला मिळाले होते. त्यानंतर फटक्यांमध्ये ती ताकद, ते टायमिंग दिसलं नाही मागच्या 2 षटकांमध्ये. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 43 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 43 रन ऑन बोर्ड. अथर्व ओमकार ही जोडी मैदानामध्ये. मंडई मास्टर्सची दाखल आहे. 3 षटकामध्ये 43 धावांची सलामी त्यांनी दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 19 धावा त्यांनी फलकावरती लावलेल्या आहेत. 5 षटकं अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी जवळपास 89 धावा आता हव्या आहेत. हे सगळे मान्यवर आपण बघतो. यास पुढे सरसावत सुंदर फटका, टायमिंग बेमिसाल आणि सीमारेषा पार. षटकार. पुनीत बालन ग्रुप दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. आपण बघतोय उजव्याच्या बाहेर होता. गुडलेनचा बॉल हवेमध्ये भिरकावून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. तर यानंतर टॉस होणार आहे. या षटकाच्या नंतर आम्ही गुरुजी तालीम टायटन्स आणि तुळशीबाग टस्कर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तात्काळ लगेच उपस्थित राहा. याबरोबरच इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केला. 1 धाव प्राप्त होणार आहे.
एक षटकार आला पहिल्या षटकामध्ये आणि बराच वेळ मागच्या 2 षटकांमध्ये आपल्याला हे दिसलं नाही. पुणे शहरातील गणेशोत्सवाला आयाम देणारे हे सगळे मान्यवर मंचावरती आहेत. सन्माननीय अण्णासाहेब थोरात जे मंडई अखिल मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत इतर मान्यवर, मला माफ करा निश्चित प्रकारे सर्वांची नावं माझ्यापर्यंत नाहीत, पण यास 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 इथे पुन्हा दुसऱ्या बाजूनं देखील हल्ला, मोठा हल्ला. इथे 6 धावा मिळतील. पुन्हा एकदा टोले जंग फटकेबाजी, धावांचं धरण फुटलेलं आहे. पुणे शहराने एकदा फुटलेल्या धरणाचा अनुभव घेतलेला आहे. इथे पुन्हा एकदा धावांचं धरण फुटलेलं आहे. काय जबरदस्त फलंदाजी, पुन्हा एकदा 6 धावा. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न मात्र फसला. बऱ्याच वेळा सरळ बॅटनं चांगले फटके येत असताना उलट्या बॅटनं फटके खेळायची काय आवश्यकता आहे, परंतु फटकेबाजी करतात खेळाडू. माईक केटिंगने 1987च्या वर्ल्ड कप मध्ये असा प्रयत्न केला, कॅच त्याचा पकडला गेला आणि तिथून इंग्लंड बाहेर पडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. हवेमध्ये चेंडू आहे, यावेळेस पकडलाय, मात्र नो बॉल. फलंदाजाला पुन्हा जीवदान. बाप्पा प्रसन्न आहे मंडई मास्टर्सवर. फ्री हिट इथे मिळते. जीवदान पुन्हा एकदा. जीवदानांची मोठी मालिका आहे. मला खात्री आहे की या सगळ्या जीवदानांचं एकत्रितपणे आपल्या समोर हायलाइट्स येणार आहेत. इतकी सगळी जीवदानं. पुन्हा एकदा मोठा फटका, स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, लवकर खेळला बॉल, थोडासा सावकाश आला. धावा इथे मिळणार नाहीत. 58 आहेत. 4थं षटक सुरू आहे. तुळशीबाग टस्कर संघनायक ताबडतोब या. हे षटक संपल्याबरोबर म्हणजे हा चेंडू संपल्याबरोबर टॉस करायचा आहे. तुळशीबाग टस्कर्स गुरुजी तालीम टायटन्स. हो, चांगला चेंडू, लेंथ बॉल होता, उजव्याच्या बाहेर पुढे जात खेळायचा प्रयत्न होता, फसला. 4 षटकं संपलेले आहेत. 58 धावा. मंडई मास्टर्स विजयाचं समीकरण. अर्धा डाव संपलेला आहे, अर्धा डाव अजून शिल्लक आहे आणि 58 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 74 धावांची आवश्यकता आहे. अजून 10 खेळाडू खेळायचे बाकी आहेत. पक्षी आपल्या घरट्याकडे परत आहेत. अक्षय ढमाले यांनी देखील भरपूर कौतुक केलेले आदरणीय पुनीत दादा बालन यांचं. पुण्याचा वादा पुनीत दादा, खूप छान आयोजन. सर्व स्तरावरील गणेश मंडळ कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन केलेला हा या उपक्रमासाठी शब्द नाहीत. धन्यवाद अक्षयजी. असंच प्रेम करत राहा पुनीत दादांवरती आणि त्यांच्या उपक्रमांवरती. 4 षटकं संपलेली आहेत आणि नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. एक सामना सुरूच आहे तर दुसऱ्या सामन्याचं रणशिंग इथे फुंकलं जात आहे. मिलिंद कुलकर्णी सरांकडे आपण जाऊया. नमस्कार. आजच्या दिवसातलं नमस्कार. फ्रेंडशिप कप टुर्नामेंटच्या आजच्या दिवसातली शेवटची मॅच यानंतर होणार आहे. गुरुजी तालीम टायटन्स वर्सेस तुळशीबाग टस्कर्स. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. गुरुजी तालीमचा आमचा मयूर परदेशी आणि तुळशीबागचा आमचा साई डोंगरे. सर प्लीज टॉस करा. तुळशीबाग टस्कर्सनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीमला खूप मनापासून शुभेच्छा आणि आपल्या प्रथेनुसार टॉस जिंकणाऱ्या टीमला आपण हे चांदीचं नाणं भेट देत असतो. थँक्यू.
58 धावा, 4 गडी बाद, 4 षटकं, माफ करा 4 षटकं संपलेली, एकही गडी बाद नाहीये. 58 धावा, 10 खेळाडू अजून यायचेत मैदानामध्ये आणि बाद व्हायचेत मैदानामध्ये. 74 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात जी झाली होती पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर हळूहळू थोडासा ब्रेक लावला गोलंदाजांनी आणि पहिल्यांदाच जो पारिजातकाच्या फुलांचा सडा झाड हलवल्यावरती जसा पडतो तसा धावांचा पडला. मात्र नंतर धावा एक एक फुल वेचावं तशा वेचाव्या लागल्या. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ओमकार स्ट्राईक एंड वरती, यास हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपलेला आणि पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठा बाउन्सर होता, हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र टायमिंग फसला. अतिरिक्त बाउन्स होता तो, वरची कड घेतल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला फलंदाज ओमकार, 11 चेंडू मध्ये 22 धावा. तर यानंतर 50 वर्षावरील खेळाडूंना मैदानामध्ये यावं लागतं. मंडई मास्टर्सचे ज्येष्ठ खेळाडू दाखल होत आहेत. राजेश मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला राजेश असणार आहेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अथर्वला आपण बघणार आहोत. 14 चेंडूमध्ये 35 धावा अथर्वनं नोंदवलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्या इथे ओंकारनं. 200चा स्ट्राईक रेट राहिला मात्र बाद होऊन परतला अथर्व. तर माफ करा, ओंकार बाद होऊन परतला. अथर्व अजून मैदानामध्ये आहे. राजेश स्ट्राईक एंडवरती 58 धावा फलकावरती आहेत आणि षटक सुरू होत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, उसळी मिळते, कट करण्याचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू येईल. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती. पहिलं यश प्रितेशने मिळून दिलेलं आहे. 4थ्या षटकामध्ये तो आलेला आहे. पहिलं षटक टाकतोय प्रितेश आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळून दिलेलं आहे. 50 वर्षावरील खेळाडूंना मैदानामध्ये खेळताना आपण बघतोय, त्यांच्यामध्ये देखील क्रीडा गुण असतात. ओहो हो, हवेमध्ये चेंडू जरूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू जातोय तो सीमारेषेवरती. एकच धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निश्चित राजेश उत्सुक आहे खूप, मात्र अथर्वने नकार दिलेला आहे. इथे आपण बघतोय स्लिपरी हँड. किती कॅच सुटलेत बघा या सामन्यात. हा पहिला रिव्हर्स खेळला होता, त्याच्यानंतर इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, खालची कड घेतल्यावरती उंच आकाशामध्ये लॉंग ऑफला सुटलेला हा झेल. त्यानंतर एक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला उडाला होता, तिथेही झेल सुटला. अशा भरपूर कॅच आणि अथर्व हवाई फायर करतोय. शानदार, रुबाबदार, पुणित बालन ग्रुप, बहारदार षटकार. अथर्व इथे फटके नाही फटाके वाजवतोय मैदानामध्ये. अनिल फायर वर्क्स मध्ये जाऊन ऑर्डर देऊन आलेला असावा. आज त्याने इथे बार काढलेत. 41, 15 चेंडू मध्ये 41 वरती. गुरुजी तालीम टायटन्स, आपली प्लेइंग 11ची लिस्ट ताबडतोब सुपूर्द करा. प्रितेश या सुंदर कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येणार आहे. एकच धाव इथे घेतली जाईल. तुळशीबाग टस्कर्स विनंती आहे आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी जमा करा. 66 वरती पोहोचतायत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकाच बाजूने आता हल्ला होणार आहे. दुसऱ्या बाजूनं कशी साथ मिळते हे देखील महत्वाचं आहे. हळव्या मनाला आसवांची साथ हवी असते, उधाण आनंदाला हास्याची साथ हवी असते, निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हवी असते आणि तशीच साथ इथे हवी आहे. राजेश यांची अथर्वला.
कशी मिळते बघायचं. इथे धाव मिळणार नाहीये आणि याच बरोबर षटक संपेल. 5व्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी धावांची गरज आहे ती 18 चेंडू आणि अजून 66 धावा जोडायच्या आहेत. 66 धावा फलकावरती आलेल्या आहेत 5 षटकामध्ये. राहिलेल्या 3 षटकामध्येच या धावा पूर्ण करायच्या आहेत. आजची संध्याकाळ प्रेक्षकांनी ठरवलंय की क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा आहे, आपल्या मंडळाला सपोर्ट करायचा आहे आणि त्यामुळे काही महत्वाची कामं बाजूला ठेवून सगळे इथे मॅच बघायला आलेले आहेत. जरूर सगळ्या खेळाडूंना आम्ही विनंती करेल की या स्पर्धेची जी यूट्यूबची लिंक आहे ती आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. सगळ्या स्टेटसला देखील सगळ्यांनी लिंक ठेवा. मित्रपरिवारामध्ये शेअर करा, आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा. सगळेजण तुमचा खेळ बघतील आणि फ्रेंडशिप कपचा आस्वाद घेतील. अतिशय उच्च दर्जाचं प्रक्षेपण आपण बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. जाऊया मैदानामध्ये. षटक सुरू झालंय तर यास जागा बनवत गुडघा टेकून मारलेला हा फटका मिड ऑनच्या डोक्यावर, लॉंग मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. अथर्व काय फलंदाज आहे अथर्व. एका बाजूनं किल्ला लढवतोय, शर्थीची झुंज देतोय, बाजी प्रभू सारखा लढतोय तो. प्रतिस्पर्ध्याने खिंडीत गाठलेला असताना देखील पराक्रमाची शर्थ मैदानामध्ये बघायला मिळते अथर्व कडून. सागर पुन्हा एकदा हो हो काय स्विंग होता. बॅटचा कड लागलेली आहे, चेंडू जाईल तो फाईन लेगला. 4 रन. चौकार इथे मिळतोय अथर्वला. 76 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही त्याने जिद्द सोडलेली नाहीये. जोपर्यंत जहाजाने जिद्द सोडलेली नसते ना तो तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. अथर्व असंच एक जहाज आहे वादळात सापडलेलं. अर्थातच टीम मंडई मास्टर्स आणि हा या जहाजाला किनाऱ्यावरती आणूनच सोडेल. बराच लांब आहे. वाईडची घोषणा इथे येणार आहे. धावफलकावरती 77. एक धाव इथे महत्वाची आहे. हळूहळू विजयाच्या नजीक, विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न होतोय अथर्व घाटगे. 18 चेंडूमध्ये 52 धावा, 7 षटकार, 1 चौकार. वेगवान फलंदाजी स्क्रीनवरती आपण बघू शकतो. त्याचे फटके एन्जॉय केलेत आज प्रेक्षकांनी खूप. पहिल्या षटकामध्ये 4 अथर्व कडून. मिड विकेटला, स्क्वेअर लेगला परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र जमिनीच्या समांतर राहिला हा चेंडू. 1 धाव एवढा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान आहे तर 2 धावा देखील पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली दोघांनी. 50 वर्षावरील राजेश मैदानामध्ये आहेत आणि ते सुद्धा धावतायत. ही महत्वाची गोष्ट आहे खेळासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या टीमच्या विजयासाठी, टीमच्या अभिमानासाठी. जिसे टीम का अभिमान नहीं वो नर नहीं मृतक के समान है. 79 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकामध्ये या मॅचचा आनंद एन्जॉय करतोय आपण. फ्रेंडशिप कप मध्ये या उचलण्याचा प्रयत्न, मात्र डीप मध्ये सगळे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो जाईल यष्टीरक्षकाकडे आणि तिथे 2 धावा पूर्ण होतील. 81 धावा, 14 चेंडू, 51 धावा. लक्ष अजून लांब आहे मात्र अशक्य नाही. क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द सापडणार नाही. जोपर्यंत मॅच सुरू आहे तोपर्यंत कोणीही पराभूत नसतो. हे क्रिकेट आहे. किती विपरीत कंडिशन्स असू द्या, परिस्थिती असू द्यात, या परिस्थितीतून मार्ग काढता येतो, विजयापर्यंत पोहोचता येतं. हो फुल टॉस होता, इम्प्रोव्हायझेशन, जागा बनवण्याचा प्रयत्न आणि डावी यष्टी उद्ध्वस्त होते. दुसरा फलंदाज अथर्व इथे बाद.
अथर्वचा पराक्रम, महापराक्रम, भीम पराक्रम आपण सगळ्यांनी बघितला मैदानामध्ये. टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता अथर्व. त्याचं गाणं तो तल्लीनपणे गात होता, मैफिल आज सजवत होता. मात्र हे सूर आता स्तब्ध झालेत. अथर्व घाटके 21 चेंडू 56 धावा. बाद होऊन परततोय 2 गडी बाद 81. हा बघा चेंडू फुल टॉस होता अगदीच, मात्र स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. अथर्वचा बॅट खूप वेगात आली आणि त्यानंतर चेंडू हळुवारपणे स्टंप वरती जाऊन आदळलाय. अथर्व घाटके इथे बाद होऊन परततोय. गुरुजी तालीम टायटन्स आणि तुळशीबाग टस्कर्स दोन्ही संघाचे प्लेइंग 11 11 खेळाडूंनी व्हेरिफिकेशन साठी या. 6व षटक मैदानामध्ये. यास लेटकट केला चेंडूला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कल वरून पुढे येईल. 1 धाव धावफलकावरती इथे प्राप्त होणारे 82 धावा. 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 चेंडू आता इथे शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजून 50 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 50. यानंतर आपण या टीमला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघणार आहोत. गुरुजी तालीम टायटन्स आणि तुळशीबाग टस्कर्स. एक जबरदस्त लढत आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये, सायंकाळच्या सत्रामध्ये ही मॅच आहे, तर रात्रीच्या सत्रामध्ये अजून एक मॅच आपल्या समोर येणार आहे. 8 सामने एकूण आपण दिवसभरामध्ये कव्हर करतो. बरोबर 8:30 वाजता पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो आपला आणि त्यानंतर अगदीच 9-10 वाजेपर्यंत हे सामने सगळे संपवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. सगळ्या संघांनी जबरदस्त सपोर्ट केलेला आहे. वेळेवरती सगळे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर अत्यंत शिस्तबद्ध खेळ आपण सर्वांनी बघितलेला आहे. मिरवणुकीमध्ये देखील अशीच अभूतपूर्व शिस्त दिसते. गणेशोत्सवामध्ये देखील आणि तीच शिस्त आम्हाला खेळामध्ये देखील बघायला मिळाली. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 83 धावा. 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना राजेश आता स्ट्राईक एंड वरती असेल. सूरज नॉन स्ट्राईक एंड वरती. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, अनुभव संपन्न खेळाडू संघामध्ये आहे. 40 वर्षावरील 2 आहेत. 50 वर्षावरील 1 आहे. काही 60 वर्षावरील 60 वर्षाचे खेळाडू देखील आपण इथे बघितलेले आहेत. CK नायडू यांनी वयाच्या 61व्या वर्षी शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे वय हे काय फार महत्वाचं नसतं. दीप देवधर हे पुण्याचे आहेत. क्रिकेट महर्षी त्यांना उपाधी मिळालेली आहे. त्यांनी सुद्धा वयाच्या 58व्या वर्षी शेवटचा रणजी सामना खेळला होता आणि त्यामध्ये शतक ठोकलं होतं. आणि आज आमचे अनुभवी खेळाडू राजेश आणि असे प्रत्येक संघामध्ये 24 खेळाडू आहेत जे 50 वर्षावरील आहेत. त्यांचाही खेळ यस राजेश कारळे जे उत्तम छायाचित्रकार आहेत आणि गणेशोत्सव नवरात्रोत्सवाचे अनेक सुंदर फोटो त्यांनी घेतलेले आहेत. राजेश कराळे आज फलंदाजीला मैदानामध्ये आपण त्यांना बघू शकतो. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती. चांगलं षटक आहे. प्रितेशचं पहिलं षटक देखील अप्रतिम होतं. तिथे केवळ 8 धावा आल्या होत्या. 3रं षटक प्रितेशने हाताळलं होतं. यास बाहेर टाकलेला हा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पॉइंटला. 1 धाव जरूर प्राप्त होईल सूरजसाठी. 85 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मंडे मास्टर्स. 8 चेंडू 47 धावा विजयाचं समीकरण आहे. अथर्व जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत निश्चित प्रकारे विजयाच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर थोडासा स्लो डाऊन झाला. मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. यस इथे राजेशचा हा फटका आहे. आज बघायचे आपल्या नाजूक कॅमेऱ्याच्या माध्यमातून किती सुंदर क्लिक्स ते करतायत.
दोन्ही फलंदाज 5 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत, मात्र भागीदारी 4ची झालेली आहे दोघांमध्ये. 85 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 अजून धावांची आवश्यकता आहे. वाईट चेंडू आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 8 चेंडू मध्ये 46 धावा. विजयाचं समीकरण बघायला मिळते. मंडई मास्टर्सनं जरूर प्रतिकार केला, मोठा प्रतिकार केला. लढाऊ बाणा त्याने दाखवला, जिगर दाखवली, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली. मोठ्या लढतीला सामोरं जायचं होतं. इथे सूरज अस्ताला जाईल. तिसरा धक्का 87 वरती मंडई मास्टर्सला. बाहेर चेंडू होता, हवे ऑफ बॉडी खेळला आणि त्यामुळेच हवेमध्ये उंच उडाला. गोलंदाजाने कुठलीच चूक केली नाही, सोपा कॅच होता. आपण बघू शकतो फटका खेळल्यानंतरच त्याची जाणीव झाली होती सूरज यांना, आणि चेंडूवरची नजर जराही काढून घेतली नाही, जराही कमी केली नाही. आपल्या दोन्ही हातामध्ये 10 बोटांमध्ये काय सुंदर कॅच पकडलेला आहे. वर विधात्याचे आभार सुद्धा मानले, माझ्यासाठी एक चांगली भेट दिली म्हणून. 6 चेंडू शिल्लक आहे, 45 धावांची आवश्यकता आहे. तुळशीबाग टस्कर्स आपली अंतिम 11 खेळाडूंची यादी या ठिकाणी पाठवा. यादी आलेली आहे तर व्हेरिफिकेशन साठी या. 11 खेळाडू तुळशीबाग टस्कर्स इथे स्क्रुनिटी टीमच्या समोर या. ते पडताळणी करतील सगळ्या खेळाडूंची आणि त्यानंतरच तुम्हाला मैदानामध्ये जाण्याची अनुमती आहे. स्पर्धेचं आयोजन ज्या लेवलवरती होत आहे त्यामुळे प्रत्येक मॅचच्या अगोदर तुम्हाला ही पडताळणी करणं गरजेचं आहे. कुठलाही व्यावसायिक खेळाडू आपल्या संघामध्ये खेळणार नाही याचे आयोजक अत्यंत दक्षपणे काळजी घेत आहेत. आणि ते अतिशय महत्वाचं आहे. अनुचित प्रकार या स्पर्धेमध्ये होणार नाही, सगळ्यांना न्याय मिळेल, कोणावरती अन्याय होणार नाही, ही पुनीत दादा बालन यांची पहिली उजव्या बाहेर इथे आणि एक धाव जरूर प्राप्त होईल. या मॅच मध्ये निश्चित थोडासा रंग कमी होतोय. हळूहळू विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे राजेश कराळे आहेत. त्यांची फोटोग्राफीचं स्किल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गणपती बाप्पांना अतिशय सुंदर विलोभनीय स्वरूपामध्ये ते आपल्या समोर आणत असतात. नवरात्रामध्ये माता देवीचं देखील दर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला होतं. तर आज कदाचित बाप्पा त्यांच्यावरती प्रसन्न आहे आणि म्हणूनच क्षेत्ररक्षकांना सुबुद्धी दिली त्यांनी. 90 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. या चांगला चेंडू इथे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि अजून 42 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच झाली होती, काय सुरुवात झाली होती. अथर्वने 4 षटकार ठोकले. हवेमध्ये लाइटनिंग दाखवलं. आकाशामध्ये चेंडू जरूर इथे, मात्र कव्हर्स तिथे तयार आहे आणि थेट टेस्टच्या उडवण्याचा प्रयत्न. तर बघूया, चेंडू लाडवलं जाईल, पुन्हा फेकलं जाईल. तर 2 धावा इथे जरूर आणि फलंदाज राजेश बाद होणार आहेत. अजून एक धक्का इथे बसेल. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 41 अजून धावांची आवश्यकता आहे. का बरं असं झालं असेल की बऱ्याचशा खेळाडूंनी सांगितलं की तुम्ही स्टम्प्स उडवा. या अगोदर जीवदान दिलं होतं राजेश यांना आणि मग आताच असं काय बिनसलं. त्याला कारण आहेत, कारण ही स्पर्धा नेट रन रेट वरती पुढे जाणार आहे. 1 धाव तुम्ही प्रतिस्पर्ध्याला दिली तर त्याचा परिणाम तुमच्या नेट रन रेट वरती होणार आहे आणि हे त्यांना उशिरानं समजलं की आपण चूक करतोय, त्यामुळं आपण खेळाडूला बाद केलं पाहिजे. इथे 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 4 धावा मिळतील कव्हर्सला. अत्यंत सुंदर फटका. याच बरोबर हा सामना इथे संपलेला आहे. अजून एक चेंडू टाकायचा आहे.
एक चेंडू टाकायचा आहे अजून, त्यामुळे मॅच संपलेली नाहीये. इथे चौकार, पुन्हा कॅच सुटलेला आहे. मॅच संपलेली नाहीये. शेवटचा चेंडू या डावातला. 37 अजून धावांची आवश्यकता आहे. आणि ही गाडी मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक आहे. कोण या बाईकचा मालक होणार आहे हे 9 तारखेला संध्याकाळपर्यंत कळणार आहे. आणि याच बरोबर इथे सामना 36 धावांनी जिंकलेला आहे. श्रीराम पथकनं सुंदर असा सामना, जबरदस्त मॅच. 131 धावांना 95 धावांनी दिलेलं प्रत्युत्तर. शेक हँड्स करा दोन्ही संघांनी. आणि गुरुजी तालीम मंडळ, गुरुजी तालीम टायटन्स आणि तुळशीबाग टस्कर्सनं लगेच तयार राहा. असाच सामना, प्रत्येक सामना इथे चुरशीचे होत आहेत. काळजाचा ठोका चुकतोय आणि या स्पर्धेला प्रत्येक सामन्या गणिक उंची प्राप्त होते. चरण सीमेवरती उत्साह पोहोचतोय. फ्रेंडशिप कपचं धूम धडाक्यामध्ये स्वागत केलेलं आहे पुणेकरांनी. तर दोन्ही संघ मॅच मध्ये श्रीराम पथक विजेता संघ आणि बरोबरीनेच या मॅच मध्ये सहभागी झालेला संघ मंडई मास्टर्स. दोघांनाही विनंती, आपण सेकंड झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. 39 धावा शैलेशच्या, 16 चेंडू मध्ये 7 चेंडू मध्ये 26 सिद्धार्थ, 9